महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघानं आज पुन्हा एकदा नवा इतिहास रचलाय। राज्याचे दिवंगत नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला। या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी केवळ विजयच मिळवला नाहीये, तर अजितदादांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा सर्वात मोठा मताधिक्याचा विक्रमही मोडीत काढलाय। सुनेत्रा पवार यांनी तब्बल 2,18,930 मतांच्या विक्रमी फरकानं विजय मिळवत बारामतीवर पवारांचीच पकड असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं। पण सुनेत्रा पवारांनी हे गणित नेमकं कसं साधलं, तसंच देशात सर्वाधिक लीडनं निवडून येण्याचा मान कसा मिळवला, पाहुयात या व्हिडिओतून। सकाळपासून सुनेत्रा पवारांचं वर्चस्व राहिलं। आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक फेरीमध्ये मोठी आघाडी घेतली होती। बारामती शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक प्रभागातून आणि गावातून सुनेत्रा पवारांना मतदारांनी भरभरून कौल दिला। पहिल्या फेरीपासूनच त्यांचं लीड हजारोंमध्ये होतं, जे शेवटच्या फेरीपर्यंत लाखांच्या घरात पोहोचलं। या पोटनिवडणुकीत 22 उमेदवार रिंगणात होते, परंतु सुनेत्रा पवारांच्या झंझावातासमोर एकाही उमेदवाराचा निभाव लागला नाही। अनेक उमेदवारांचं तर डिपॉझिट जप्त होण्याची चिन्ह आहे। पोटनिवडणूक होत आहे। आताच मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष मतदान केलेलं आहे। बारामतीची जनता गेली 6 दशक पवार कुटुंबियाच्या मागे आहेत। आदरणीय दादांच्या वरचं प्रेम, विश्वास, आधार आणि त्यांनी दिलेलं योगदान यासाठी बारामतीची जनता सकाळपासूनच सगळीकडे सगळ्याच ठिकाणी उत्साहानं म्हणत नाही मी, तर त्यांचं एक कर्तव्य म्हणून आज मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडताना आपल्याला दिसत आहे। आणि बारामतीची जनता दादांचं आजचं हे देणारं मतदान हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजन आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत। बारामतीकरांना काय नेमकं आवाहन करणार आहे? खरं सांगायचं तर ही संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून या निवडणुकीकडे पाहतायत आणि मतदानासाठी सगळे ते बाहेर आलेले पडतायत। अजितदादांचा विक्रम इतिहास जमा झालाय, कारण बारामतीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम अजित पवार यांच्या नावावर होता। 2019च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी 1,65,265 मतांच्या फरकानं विजय मिळवून राज्याला धक्का दिला होता। तो विक्रम आजवर अजेय मानला जात होता। मात्र आजच्या निकालात सुनेत्रा पवार यांनी 2 लाखांचा टप्पा पार करून अजितदादांचं देखील रेकॉर्ड मागे टाकलंय। सुनेत्रा पवारांना मिळालेलं हे मताधिक्य देशातील विधानसभा निवडणुकीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या मताधिक्यांपैकी एक ठरलंय। विजयामागील भावनिक लाट आणि सहानुभूती मतपेटीत उतरली आहे। अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर ही पोटनिवडणूक होत असल्यानं संपूर्ण बारामतीत एक मोठी भावनिक लाट होती। दादांच्या निधनाचं दुःख मनात ठेवून बारामतीकरांनी सुनेत्रा वहिनींना दिलेला हा कौल अजितदादांच्या कार्याला दिलेली श्रद्धांजली मानली जाते। प्रचारादरम्यानही सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या विकास कामांचा वारसा पुढे नेण्याचं आश्वासन दिलं होतं। दादांनी ज्या निष्ठेनं बारामतीची सेवा केली, त्याच निष्ठेनं मी काम करेन, हा त्यांचा शब्द बारामतीकरांच्या मनाला भिडला आणि त्याचं रूपांतर या अभूतपूर्व विजयात झालं। कारणाबद्दल जेव्हा आम्हाला कळालं, भरपूर फॉर्म्स लोकांनी तिथं भरलेत, आम्ही आलो आणि भरपूर जणांची तसं आम्ही संपर्क साधला। त्यातल्या त्यात 20 ते 23 लोकांनी त्यांचे फॉर्म माघारी घेतले, तर बाकीच्यांनी जे ठेवले ते त्यांच्या कारणामुळे ठेवले। असं कानावलं काही पैसे वगैरे मागितले तुम्हाला त्या काळात मागणीसाठी? हे बघा, लोकांचे खूप काय तसे मागणे होते। पैशाचं कोणी असं काय बोललं नाही, पण त्यातल्या त्यात कधी कोणाला तरी आर्थिक थोडी मदत लागते। सुनेत्रा पवार यांच्या विजयामुळे महायुतीची ताकद तर वाढलीच आहे, पण बारामतीमध्ये पवार कुटुंबाचं वर्चस्व आजही तितकंच भक्कम आहे हे स्पष्ट झालंय। या विजयानंतर बारामतीमध्ये गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यास सुनेत्रा पवार यांची मनाई आहे।
सुनेत्रा पवार आता राज्याच्या विधिमंडळात बारामतीचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्यावर आता अजितदादांनी सुरू ठेवलेली विकास कामं पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. अपक्षांनी या निवडणुकीत जोर लावण्याचा प्रयत्न केला, पण मतदारांनी एकतर्फी कौल देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. सुनेत्रा पवारांचा हा विजय केवळ एका व्यक्तीचा नाहीये, बारामतीकरांच्या अतूट विश्वासाचा विजय असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.